हवामानात थोडेफार बदल झाले की लगेचच सर्दी आणि खोकल्याचा त्रास सगळ्यांना जवळजवळ होत असतो. तर घरच्या घरी अशी आलेपाक वडी मी केलेली आहे, नक्की करून बघा. त्याने सर्दी आणि खोकल्यावरती छान रिलीफ मिळतो. पाव किलो आलं घेतलंय, पातळ सालीचं घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला इथे पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे, म्हणजे वरची माती निघून जाईल. पूर्ण कोरडं करून आपण अशा पद्धतीने त्याची सालं काढून घेणार आहोत. आपल्याला एकदम पातळ सालीचं आलं लागणार आहे. जेवढं आलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे. त्यामुळे इथे पाव किलो साखर घेतली आहे. तूपही घेतलेलं आहे आणि ज्या ट्रेमध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपल्याला ही वडी करायची आहे त्याला ग्रीसिंग करून ठेवायचं आहे. तुपाचं ग्रीसिंग केलेलं आहे. आता सर्वात पहिल्यांदा आल्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि हे तुकडे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता शक्यतो वाटून घ्यायचं आहे. वाटलं जात नसेल तर 1-2 चमचे पाणी घालून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. ओबडधोबड अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत आणि ही जी केलेली आल्याची पेस्ट आहे ती घालून घ्यायची. 7 ते 8 मिनटं परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर मस्त सुगंध सुटायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये साखर जी आपण काउंट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची. अगदी योग्य प्रमाण आहे, नक्की करून बघा. आणि ही केल्यानंतर साधारण 2 ते 3 आठवडे छान टिकते. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ही आलेपाक वडी ठेवू शकता आणि अगदी लहान मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा देऊ शकता. नक्की तुमचं कौतुक होईल आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी केलेली कधी पण चांगली. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाले, त्याचे थेंब वरती यायला लागलेत, म्हणजे उकळल्यानंतर हातावरती भाजू नये म्हणून झाकून घालून ठेवलेलं आहे. 2 मिनिटांनी परत एकदा बघूयात. मस्त घट्ट व्हायला सुरुवात झाली. एखादा चमचा आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटं आपण हे कढईमध्ये लो फ्लेमवरती परतणार आहोत. मस्त टेक्स्चर आलं आहे, परफेक्ट असं झालेलं आहे. आता आपण ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एक सारखं करून घेऊयात, लेवल करून घेऊयात. हलकंसं कोमट झाल्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने वड्या पाडून घेणार आहोत. तुमच्या आवडीच्या आकाराच्या वड्या तुम्ही करू शकता आणि थंड झाल्यानंतर, पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. नक्की सबस्क्राईब करा आस्वाद रेसिपीज चॅनलला आणि मला सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.